या मोहिमेचं नाव दिलं त्यांनी काय, ऑपरेशन रॉथ ऑफ गॉड, म्हणजे काय, देवाचा कोप. लक्षात घ्या. मोसादची शिकारीची पद्धत कशी होती माहिती आहे? मोसादची ही मोहीम 7 ते 20 वर्ष चालली. जगभरातील कुठेही लपलेल्या 35 मुख्य दहशतवाद्यांना शोधून काढलं. जगभरात जिथे जिथे हे दहशतवादी लपले होते तिथून ह्यांनी या दहशतवाद्यांचे पत्ते शोधून काढले. पण मोसादची मारण्याची पद्धत खूपच थरारक होती. दहशतवाद्याला मारण्यापूर्वी त्याच्या घरी एक फुलाचा गुच्छ पाठवला जायचा. त्यावर एक चिठ्ठी असायची, आम्ही विसरत नाही आणि आम्ही माफ तर अजिबातच करत नाही. आणि त्यानंतर त्या दहशतवाद्याच्या शरीरात मोजून 11च गोळ्या झाडल्या जायच्या. 11च गोळ्या का? कारण म्युनिकमध्ये इस्रायलचे 11 खेळाडू मारले गेले होते. हा होता इस्रायलच्या न्यायाचा तराजू. गोल्डा मेयर कोण होते माहिती? खऱ्या आयर्न लेडी होत्या. त्यांना इस्रायलची दादीमा म्हटलं जायचं. पण त्यांच्या एका आदेशानं जगाचा भूगोल हादरला होता. त्यांनी दाखवून दिलं की जर तुम्ही इस्रायलच्या एका नागरिकाला हात लावला तर तुम्ही जगात कुठेही लपला तरी मृत्यू तुमच्या दारावर नक्की येईल. म्हणूनच गोल्डा मेयर यांना खऱ्या अर्थानं आयर्न लेडी म्हटलं जातं. हे लक्षात. मित्रांनो, गोल्डा मेयर आणि मोसादचा हा इतिहास आपल्याला सांगतो की राष्ट्राची सुरक्षा आणि सन्मानाशी तडजोड कधीही होऊ शकत नाही.